मानसिकतेवर एकच उपाय इंजेक्शन इंजेक्शन इंजेक्शन। नवी मुंबईतील सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती कमी व्हाव्या यासाठी मनसे अनेक महिन्यांपासून आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे। काल याच संदर्भात सिडकोच्या लॉटरीमधील वाढीव दरांच्या संदर्भात मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे हे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची भेट घेतली आहे। यावेळी सिडकोतर्फे आश्वासन देण्यात आले असून मात्र घरांचे दर कमी करण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही। त्यामुळे आज मनसेने सिडको विरोधात इंजेक्शन मोर्चा काढला। सिडको अधिकारी घरांचे दर कमी करण्यासाठी नकारात्मक असल्याच्या विरोधात बेलापूरमध्ये सिडको कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला आहे। त्याचसोबत सर्व मनसैनिकांकडून जेल भरो आंदोलन देखील करण्यात आलं आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिक व सिडकोधारक सहभागी झाले होते। तर मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलं की आम्ही यासाठी आजपर्यंत 4 आंदोलने केली आहेत। आज हा इंजेक्शन मोर्चा काढत आहोत। या इंजेक्शनने हे अधिकारी वटणीवर आले तर ठीक, नाहीतर आम्ही यापुढे सिडको विरोधात चित्रप्रदर्शन ठेवणार आहोत। मला सिडको एमडींची गाडी अडवायला 1 तासही लागणार नाही। आम्ही काहीतरी आंदोलन करावं आणि आमचं आंदोलन मोडीत निघावं असं सिडकोला वाटतंय, पण आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचीही आम्ही भेट घेणार आहोत। त्याचसोबत सिडकोधारकांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले आहेत। जी 26,000 घरांची लॉटरी काढलेली आहे, त्या लॉटरीमध्ये 50 लाखापासून 75 लाखापर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत EWS आणि LIGच्या कुठल्या लोकांना ही घरं परवडणार आहेत? सिडकोचे अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात। पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड, दिल्ली आणि स्वतः गुजरातमध्ये वेगळ्या राबवल्या जातात। तिथे घरं स्वस्त असतात, एरिया जास्त असतं, क्वालिटी असते। काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते, अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती 50 लाखापासून 75 लाख रुपये ठेवल्या जातात। वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे, ट्रक टर्मिनल आहे। इथे सगळं स्वतः EVचं आपण चार्जिंग स्टेशन, म्हणजे त्याच्यातून पैसे कमावणारच आहे सिडको। बरं, खारघर स्टेशन आणि हे ह्या जागा कुणाच्या आहेत? ह्या काय विकत घ्याव्या लागल्या का सिडकोला? अहो, हे पार्किंग आहे। मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले? हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको MD विजय सिंगल असतील, शंतनू म्हणून ते जे IS आहेत आणि जॉईंट MD ते असतील, गोयल असतील, गणेश देशमुख असतील, या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलंय। चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली, पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाहीये। त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही अशा पद्धतीने सिडकोचा बाण आहे। त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणलाय। आजच्या इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा त्यांचा बाणा तसाच शिल्लक राहिला। येत्या 11 आणि 12 तारखेला घरं सिडकोची महाग का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याचं एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत। या दरम्यानच काल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली आहे। राजसाहेबांच्या माध्यमातून परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार आहोत, एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेणार आहोत। माझं या माध्यमातून सगळ्या 288 आमदारांना आव्हान आहे। आता आम्ही एका आमदारांच्या निवासाच्या इथून गेलोय, त्यांना आवाज गेलाच असेल। या सगळ्या आमदारांना माझी नम्र विनंती आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत लोक आलीत, मुंबईत लोक आलीत आणि यांना इथे घरं लागलेली आहेत। आवाज उठवणं हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम नाही। या 288 आमदारांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे, तरच ही गोष्ट होणं शक्य आहे। आजचा इंजेक्शन मोर्चा परत एकदा प्रतिकात्मक आहे। आम्ही पत्रकार परिषद घेतली, आम्ही पोस्टकार्ड पाठवलेले आहेत, आम्ही मानवी साखळी केली। आज 4थ्यांदा उन्हा तानामध्ये सिडको सोडत डायरेक्ट आपल्या कुटुंबाला घेऊन येतोय। काचेत आणि एसीत बसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का, हा प्रश्न मला या माध्यमातून करायचा आहे। इंजेक्शन मोर्चानंतर प्रदर्शन हे 100% होणार म्हणजे होणार। वाटतं तुम्हाला यातून कालच सिडको MDंना म्हटलंय तुम्हाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला। कन्फर्मेशन नावाची गोष्ट, कन्फर्मेशन अमाऊंट जी तुम्ही 75,000 आणि 1.5 लाख घेता, ही सिडकोच्या इतिहासात कधीच बदलतात। धोरण तेच असायला हवं ना।
आतापर्यंत फक्त डिपॉझिटची अमाऊंट घेतली जायची. म्हाडाला जर 50,000 डिपॉझिटच्या अमाऊंट मध्ये होतं. सिडको सोडतधारक आहे. सिडको एमडीची गाडी अडवायला मला तासभर पण लागणार नाही आणि सिडकोमध्ये घुसायला पण तासभर लागणार. आमच्यावर 20-22 केसेस आहे. ही सर्वसामान्य माणसं नोकरदार वर्ग आहे. कोणी शासकीय नोकरीत आहे, कोणी आपले रोजच्या रोजीरोटीवर आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो 2 दिवस आतमध्ये गेला तर सिडकोवाल्यांना तेच आहे आंदोलन मोडून काढायचं. शांततेच्या माध्यमातून पण अत्यंत सृजनशीलपणे, अत्यंत क्रिएटिव्हपणे सिडकोला जागा आणण्याचं काम आम्ही नक्की करू. वाटलंच करत आहेत. लोक याला प्रतिसाद देत नाहीये. 700 कोटी देऊन आपण एक सेल मार्केटिंगसाठी कंपनी स्थापन केली. त्याला आता काहीतरी परत 100-150 कोटी रुपये दिले. मग सेल आणि मार्केटिंगमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहे त्यांचं काम काय आहे? सिडको एमडींना याची काल उत्तरं तासभर आम्ही चर्चेत देता आलेली नाही. आमचा लढा जोपर्यंत या घरांच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत निश्चितपणे सुरू राहणार. जाग आणण्याचं काम मागच्या वर्षी सुद्धा सिडकोला मनसेने केलं होतं आणि यावर्षी सुद्धा आम्ही परत एकदा. आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनुजिया, रिपोर्ट नवी मुंबई.